वेलकम टू झिंगाट फ्लेवर्स। आज आपण पाहणार आहोत स्मार्ट गृहिणींसाठी स्मार्ट किचन टिप्स। 1. केस गळती मोठ्या प्रमाणात होत असेल तर 4 ते 5 चमचे खोबरेल तेलामध्ये 1 ग्रॅम भीमसेन कापूर बारीक पावडर बनवून व्यवस्थित मिक्स करून 5 मिनिटे ठेवा। या तेलाने आठवड्यातून 2 वेळा मसाज केल्यास केस गळतीची समस्या दूर होते। मसाज केल्यानंतर 30 मिनिटांनंतर केस धुवून टाका। 2. भूक कमी लागत असेल तर आंब्याचे लोणचे, पराठा किंवा चपाती सोबत खाल्ल्याने भूक वाढते। 3. रंग निखरण्यासाठी कच्ची पपई बारीक करून चेहऱ्यावर लावा, त्यामुळे रंग साफ होतो। 4. पित्ताशयात खडे असल्यास मुळ्याचा रस प्यायल्याने खडे होणे बंद होते। 5. बडीशेप मिसळून दूध प्यायल्याने कंबरदुखीपासून आराम मिळतो। 6. तुम्हाला जर दम्याचा त्रास असेल तर आल्याच्या चहामध्ये लसणाच्या 2 पाकळ्या मिसळून प्या, त्यामुळे दमा नियंत्रणात राहतो। 7. फिटकरी पाण्यात मिसळून एका स्प्रे बॉटलमध्ये भरा। ज्या ठिकाणी उंदीर दिसतात त्या ठिकाणी या स्प्रेची फवारणी करा। फिटकरीच्या वासामुळे उंदीर घर सोडून निघून जातील। 8. सकाळी उठल्यानंतर लगेचच शिंका येत असतील तर कोमट पाणी प्या, शिंका येणे बंद होतात। 9. डोळ्याच्या खालील भागावर तूप लावल्यास आणि 5 मिनिटे मसाज केल्यास लवकरच डोळ्याखालील काळे सर्कल्स गायब होतील। 10. गाजराच्या रसात मध आणि मीठ टाकून प्यायल्याने कमी झालेली दृष्टी परत येते। 11. दुधासोबत खजूर खाल्ल्याने विसरण्याचा आजार दूर होतो। 12. बीटरूट मध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे नियमित सेवन केल्यामुळे पोट बाहेर येणार नाही। 13. केळीची पेस्ट बनवा आणि जळालेल्या जागेवर लावा, यामुळे आग होणार नाही आणि फोडही येत नाही। 14. पोटाची चरबी कमी करण्यासाठी बदाम रात्री पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी त्याचे सेवन करावे। असे केल्यास पोटाची चरबी कमी होण्यास मदत मिळते। 15. तुळशीचा चहा प्यायल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो, कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते। तुळशीचा चहा प्यायल्याने ताणतणाव देखील कमी होतो। 16. आठवड्यातून एकदा तरी ऑलिव्ह ऑइलने केसांना मसाज केल्याने डोक्यावरील केस लवकर पांढरे होणे थांबतात आणि ते मजबूत होतात। 17. रात्री झोपण्यापूर्वी भाजलेले हरभरे खाऊन त्यावर 1 ग्लास कोमट दूध प्यायल्याने श्वसन मार्ग साफ होतो आणि दम्यापासून सुद्धा आराम मिळतो। 18. जेवणानंतर 1 कप लस्सी, त्यामध्ये चिमूटभर भाजलेले जिरे आणि काळे मीठ मिसळून प्यावे, लूज मोशन मध्ये आराम मिळतो। 19. पेरूची काही ताजी पाने घेऊन पाण्यात उकळून बारीक करून घ्या। ही पेस्ट पिंपल्स वर लावल्याने चांगलाच फायदा होतो। 20. ओवा हे एक वेदना कमी करणारे औषध आहे। ते हलके भाजून घ्या आणि तोंडात ठेवा आणि हळूहळू चावा। त्याच्या सेवनाने कंबरदुखीपासून आराम मिळतो। आय होप या टिप्स तुम्हाला नक्की उपयोगी पडतील। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा। अशाच नवनवीन टिप्स आणि माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या झिंगाट फ्लेवर्सला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।